सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारा आपलं कठोपनिषदामधला असणारा पहिला अध्याय, त्याच्यामध्ये असणारी तृतीय वल्ली, मंत्रसंख्या 12वा असणारा मंत्र, त्याचं या ठिकाणी आपलं संपूर्ण व्याख्यान आपण करत आहोत. काय म्हणतोय मंत्रो एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मदर्शिभिः. सर्व प्राणीमात्रांमध्ये असणारं काय ते एकच अनिश्चित चैतन्य सर्वांमध्ये आहे. प्रत्येकात्म स्वरूपाने प्रत्येकाच्या ठिकाणी असणारं आत्मभावाने जे आहे चैतन्य ते एकच आहे, परंतु ते अशा प्रकारे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्थित असणारं प्रत्येकात्म स्वरूपाने असणारं जे चैतन्य आहे हे सर्वांना कळत नाही. मग कोणाला? एखाद्यालाच कळतं. काऊन? तो दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः, की ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे असा जो साधक आहे, साधन चतुष्टय संपन्न, विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मुमुक्षुत्व आदी गुणांनी दैवी गुणसंपत्तीयुक्त अमानित्व अदंबित्वादी या सर्व गुणांनी युक्त, ज्याने शास्त्राचं गुरुमुखातून श्रवण मनन निध्यासना केलेली आहे आणि त्या अनुषंगाने असणारी त्याची साधना एकांते सुखमाप्स्यतां परतरे चेतस्समाधीयतां या अनुषंगाने राहून वीक्षाऐश्चर्य चरंती, या न्यायाने फक्त वीक्षाचर्यावर चरंती. यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते, या न्यायाने जो त्याची साधना चालू आहे त्यालाच, बाकी कोणाचंही काम इथे नाही. एवढ्या सगळ्या क्वालिटी आत्ता ज्या सांगितल्या, हे संपूर्ण गीता, उपनिषद, शास्त्र, वेद सर्वांनी या क्वालिटी सांगितल्या. ज्यावेळेस या क्वालिटी असतील त्याच वेळेस त्याची बुद्धी काय होईल? त्याच वेळेस बुद्धी सूक्ष्म होणार आहे, व्यवसायात्मक होणार आहे. म्हणजे काय? एकेह गुरुनंदन, एकच आत्मतत्व आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गुविहस्तिनी शुनिजैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. समदर्शन वासुदेव सर्वं सर्वभूत हिते रताः भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ही भावना आहे. हे जे साधक अशा प्रकारे साधना करतात त्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ही एकच भावना निर्माण होते. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. सर्व प्राणी मात्र एकत्रितपणे कोणत्या अनुषंगाने? मैत्र जीवांचे, मैत्रीच्या उद्देशाने, सुहृद उद्देशाने हे सर्व एकत्रितपणे पण हे कधी होईल? हे त्याच वेळेस होईल
आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं, विवेक वैराग्यादी या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, साधन चतुष्टयता असेल, त्याच वेळेस त्याची काय होईल, बुद्धी अत्यंत सूक्ष्म होईल. क्षीरोदक ज्ञायेन, मग त्याला कळेल की यातलं काय घ्यायचंय आणि काय सोडायचंय. मग हंसाचं उदाहरण मागच्या पाठ्यावर आपण पाहिलं की हंस काय करतो, त्यातलं क्षीर नीर विवेक सांगितलं. पाणी आणि दूध एकत्र जरी गेलं तरी त्यातलं दूध ग्रहण करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये, हंसामध्ये. काय करतो, फक्त दूध ग्रहण करतो आणि पाणी सोडून देतो. तसंच या ठिकाणी नित्य अनित्य वस्तू विवेक हा पाहिजे, म्हणून त्याला परमहंस सांगितलं. कोणाला जे संन्यासी जे आहेत त्या संन्यासांसाठी काय शब्द दिला, परमहंस. परमहंस अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे. कारण काय, कोणता विवेक केला त्यांनी, नित्य अनित्य वस्तू विवेक केलाय त्यांनी. इथे सुद्धा ज्याप्रमाणे क्षीर आणि नीर विवेक आहे, त्याप्रमाणे या सुद्धा ठिकाणी सुद्धा तोच विवेक पाहिजे. परमेश्वर आणि प्रकृती दोन गोष्टी इथे मिक्सिंग आहे. मायेने ते सगळं घडवून आणलंय. मग यातलं काय करायचंय, माया प्रकृती सोडून द्यायची आणि परमात्म्यालाच फक्त ग्रहण करायचं आणि प्रकृती सोडून द्यायची. आणि अशा प्रकारे जो आपल्या बुद्धीमध्ये तो विवेक करतो की प्रकृती सोडून फक्त आणि फक्त परमेश्वरालाच ग्रहण करतो, तोच संन्यासी. तो संन्यास सम्यक न्यास त्याचा. म्हणजे आता काय, चलविचल होत नाही, परमेश्वरच आहे. जीवभावे हातचा न राखता, साधू असतील, संत असतील, एवढ्यांनी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य परमेश्वरासाठी समर्पित केलं, हातचा राखला नाही. म्हणून त्या ठिकाणी मीराबाईंचा तो अभंग आहे, मरकर भी अमर नाम उस जीव का है जगत में, प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. सांगितलं आपलं संपूर्ण जे जीवन आहे, हे आपलं संपूर्ण जीवन काय करायला लागतंय, प्रभूसाठी, देवासाठी, परमेश्वरासाठी बलिदान द्यायला पाहिजे. त्याच्या चरणावर संपूर्ण जीवन व्हायला पाहिजे. त्याच वेळेस त्या परमात्म्याची प्राप्ती आहे. म्हणून अशा प्रकारे तो परमात्मा जो आहे तो अशा प्रकारेच फक्त प्राप्त होऊ शकतो, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये. म्हणून सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्यस, काही ठेवू नकोस. सिद्धांत गीतेचा म्हणून तो शेवटच्या अध्यायात घेतला. सगळ्यात शेवट ते घेतलं की ठीक आहे, सगळं झालं आता. ज्ञान मार्ग झाला, कर्म मार्ग झाला, ध्यान मार्ग झाला, अमुक मार्ग झाला, सगळं झालं. तुला आता मलाच प्राप्त करायचंय ना, मग सर्व धर्मान परित्यज्य, मग मलाच शरण आहे, माम एकम, मलाच. काय झालं पाहिजे, तू शरण आहे. अहम त्वा सर्व पापेभ्यः सांगितलं. मग काही ठेवत नाही. संचित, प्रारब्ध, आगामी, सगळ्या तिन्ही प्रकारची जी कर्म आहे, सगळं जे काय आहे ते सर्वच्या सर्व, माग काही सोडणारच नाही भगवंत. एवढी शाश्वती आहे भगवंताची आपल्याला. पण आपण काय, आपण शरणच जायला तयार नाही. आपण नाही त्या गोष्टीच्या मागे शरण जातोय. पण परमेश्वराकडे शरण जायचं म्हणलं आपल्याला वेळ नाही. बाकी सगळीकडे नाही त्यांना शरण जाऊ आपण. आम्हाला अमुक द्यावं, आम्हाला तमुक द्यावं, आमचं असं व्हायचं आहे, आमचं तसं व्हायचं आहे. आणि परमेश्वर आला की मग आम्हाला काही ना काहीतरी कारणं, एक्सक्यूज सुचतं की नको, आज नको, उद्या करू, परवा करू, हो करायचं होतं, राहिलं. भगवंता तसं नाही. सगळं सोडून मलाच, परमेश्वरच आहे, अशा अनुषंगाने, अशा भावाने ज्यावेळेस तू शरण येशील त्याच वेळेस मग तुला काही तुझं मागे ठेवणार नाही. अगदी दृढतया भगवंताचा विश्वास या. आणि तोच भक्तांसाठी सांगितला की निश्चितपणे
खरंच सोडतील का, खरंच हे करतील का, खरंच मला जवळ घेतील का, काही ना, तू फक्त मन. मी आलो. गजेंद्र फक्त म्हटला, बस भगवान, आता बाकी कोणी नाही, तुम्हीच आहात. त्या क्षणी अशा प्रकारे सगळं सोडून, ध्रुव असेल, प्रल्हाद असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पुराणकथा केवळ पुराणकथा नाही, या सगळ्याच्या माध्यमातून काय, या सर्वाच्या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला की भगवंतच आहे, एकमेव भगवंताला शरण गेल्याशिवाय दुसरा कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नाही. दुसरं कुणाला जरी शरण गेलं तरी काय, तो आपल्या कामापुरतं वापरणार आहे. आता इलेक्शनचे तुमचे दिवस आलेत बघा. आता अनेक ज्यांनी कधी आले नाही, कधी भेटले नाही, सगळ्यांच्या भेटीगाठी चालू होतील. तेवढा पुरतं नकोय. भगवंत म्हणतो अनन्य भावाने भगवंतच आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस तो शरण येईल त्यावेळेस निश्चितपणे म्हणताय, मा काळजी करू नको. म्हणजे मी खरंच तुला, तू माझी पापं खरंच भगवंत नाही शिरशील का थोडी ठेवतील का, अमुक करतील का, मला नुसतं वचन देतील, काही नाही. मा मी एकदा बोललोय ना तर करणारच. म्हणून मी बोललोय काय, की जे माझं परमधाम यद्गत्वा न निवर्तन्ते, एकदा माझ्या तू परमधामाला येऊन पोचलास की परत परत नाही. हा संसार चक्र आहे, ते संसार चक्र पुन्हा नाही. म्हणून त्या भगवंताचं परमधाम जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर एवढं एकच, हाच मंत्र, माम एकम शरणम व्रज. भगवंतच आहे, भगवंताच्या व्यतिरिक्त काही नाही. हाच मंत्र सर्वांनी, जेवढे संत महंत सगळ्यांनी हाच मंत्र धरला. सर्वत्र नारायण, सर्वत्र नारायणच आहे. आणि तेच मंत्र म्हणतोय काय, अंतर्बहिष्ट तत्सर्वं व्याप्यं नारायण स्थितः, तम ब्रह्मास्तं विष्णु अवत्वं माम अवभक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. हे सगळ्याकडनं रक्षा करणारा तूच आहे. म्हणजे रक्षा करणारा तू माझी रक्षा कर. अवत्वं माम अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात. पुढे मागे पूर्व पश्चिम दक्षिण सगळ्या बाजूनी की अशा प्रकारे मग तो भगवंत आहे. मग त्याला काय केलं पाहिजे, अनन्य भावाने, हातचा न राखता सगळं सोडलं, काही ठेवलं नाही गजेंद्राने, की आता हे कोणी येणार नाही, भगवंत तू एकच आहे. माम एकम, भगवंत एकच आहे. अशा भावाने ज्यावेळेस आपण शरण जाऊ त्यावेळेस निश्चितपणे मग भगवंत आपली काळजी करतो. मग आपल्याला काळजी करायची गरज नाही, भगवंताने आपली काळजी केली पाहिजे. त्या ठिकाणी रामसुखदासजी सुंदर उदाहरण देतात. एक माकडाचं पिल्लू आणि एक मांजरीचं पिल्लाचं उदाहरण देतात. तर माकडाचं पिल्लू नाही बनवायचं, कोणाचं पिल्लू बनायचंय, मांजरीचं पिल्लू बनायचंय. माकडाच्या पिल्ल्याला प्रयत्न करायची गरज आहे. आईला धरून धरून ठेवते ते, स्वतःचा प्रयत्न आहे. मग आई इकडे जाईल तिथे कधी पडेल, काय होईल, अनेक गोष्टी त्याच्या होतील माकडाच्या पिल्लाच्या. रामसुखदासजी म्हणतात तसं नाही. मग आपल्याला मांजरीचं पिल्लू व्हायचं. मांजरीचं पिल्लू काय करतं, मांजर आपल्या पिल्लाला जिथं सुरक्षित जागा आहे, पिल्लाला काही करायची गरज नाही. 21 दिवस झाल्याशिवाय डोळे सुद्धा त्याचे उघडत नाही. परंतु तोपर्यंत किंवा त्याच्यानंतर जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत अगदी व्यवस्थित जिथं जिथं पाहिजे तिला जिथं जिथं सेफ वाटतं, म्हणून आपण म्हणतो ती 7 घरं पिल्लं फिरवती. आपण काय म्हणतो, मांजर एका घरात नाही पिल्लू ठेवत, काय करते, 7 घरं फिरून आणते. म्हणजे काय, त्या जोपर्यंत तिला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत तिला कळलं की बाबा इथं थोडी असुरक्षितता आहे, मग काय करणार, तिथनं पिल्लू घालणार, दुसऱ्या घरामध्ये जाणार, तिथनं उचलणार, 3ऱ्या माळ्यावर ठेवणार, अगदी सुरक्षित. त्याला काय, त्याला तर 21 दिवस दिसत सुद्धा नाही. 21 दिवसानंतर हळूहळू डोळे त्याचे उघडायला सुरुवात होतात.
मग अशा प्रकारे म्हणून काय केलं, अनन्य भावाने काय त्याला आईलाच शरण आहे त्या ठिकाणी. ते मांजर जे आहे ते बरोबर त्याला घेऊन जाते. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, म्हणून याकरता म्हणून नित्य वस्तू विवेक केला पाहिजे. नित्य काय आहे, अनित्य स्वरूपाचं काय आहे हे जाणलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये जो नित्य परमात्मा आहे त्या नित्य परमात्म्यालाच प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहायचा आहे. तेच कालच्या पाठामध्ये आपण पाहिलं आहे. काय, तो स्वस्वरूपाचे ज्ञान झाले की अज्ञान निवृत्ती झाली पाहिजे. एकदा स्वस्वरूपाचं एकदा ज्ञान झालं म्हणजे परमेश्वर काय आहे हे एकदा कळलं की मग बाकी काही कळायचं राहत नाही. मग त्याच्या पुढे म्हणतात तो स्वस्वरूपाचे ज्ञान झाले की अज्ञान निवृत्ती झाली पाहिजे. जीव ब्रह्मच आहे म्हणून या ठिकाणी परत गती नाही. तर गेल्यानंतर येतो हा आक्षेप जो आहे त्याच्यावेळी सगळं भाष्य चालू आहे आता सध्या. तो गेल्यानंतर परत येतो. अहो गेल्यानंतर परत येतच नाही. कारण का, सर्वत्र तोच व्याप्त आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्न काही ना. आकाश तिकडे गेलं जसं, आकाश इकडून तिकडे गेलं जसं हा वाक्य प्रचार होऊ शकत नाही. कारण सगळीकडे अनिश्चित एकच आहे आकाश. तसा परमात्मा सर्वत्र तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तेच सांगतात या ठिकाणी, जीव ब्रह्मच आहे आणि म्हणून या ठिकाणी परत गती नाही. तो काय, ज्याला आपण या ठिकाणी जीवात्मा म्हणतो. तर जीवात्मा कधी म्हणतो, या उपाधीनी जे या बॉन्डेज नामरूपाची असणारी पंचकरणाच्या द्वारे तयार झालेलं हा कार्यकरण संघात ज्याला आम्ही नाव दिलं, त्या नावाने ज्यावेळेस त्याला बॉन्डेज आम्ही केलं, त्या आकाशाला घटानी मठानी बॉन्डेज केलं, त्यावेळेस फॉर्ममध्ये आला तो. मग आपण म्हणतो घटाकाश मठाकाश. तसा इथे सुद्धा ह्या असणाऱ्या बॉडीनी त्याला बॉन्डेज फॉर्ममध्ये आणलं. मग तो झाला स्वामीजी, राम, श्याम. आहे कोण, परमात्माच आहे. काय, आकाशच आहे. अशा प्रकारे म्हणून मग त्याला एकदा ही बंधनं सुटली, कोणती जी आपण आपल्यावर लादलेली, मी अमुक, मी तमुक, मी श्याम, मी राम, मी गोविंद, ही सगळी ज्यावेळेस सुटतील त्यावेळेस मग जाणं नाही, येणं नाही. मग तेच सांगितलं, जीव ब्रह्मच आहे म्हणून त्याच्या ठिकाणी परत गती नाही. पाण्यात पाणी टाकले म्हणजे ते तत्स्वरूपच होते. पाण्यामध्ये पाणी जसं टाकल्यानंतर काय होतं, तत्स्वरूपच होऊन जातं. तसं इथे जीवात्मा म्हणून तो काय, परमात्माच आहे. त्याचा जीव हा शब्द बाजूला काढला. सूक्ष्म शरीर, कारण शरीर, की काय, परमात्माच आहे. म्हणजेच पाण्यात पाणी टाकल्यावर जसं एक रूप होतं, एक संग होतं. मग हे पाणी ह्या बादलीतलं, त्यातलं आपण पुन्हा ज्याप्रमाणे एक मग हे टाकलं पाणी, आता पुन्हा हा मग पाणी काढतो असं होऊ शकत नाही. तसंच आहे, एकदा परमात्म्यामध्ये लीन झाला की परमात्माच आहे, दुसरं काही नाही. तत्स्वरूपच होते म्हणून कोणताही दोष नाही. यास श्रुती वचन सुद्धा प्रमाण आहे. अनद्वग्ग अद्वसु परैश्व मार्ग रहित असून संसाराच्या पलीकडे जाण्यात शांत आहे. श्रुतीने सर्व अनात्म पदार्थ प्रत्येकात्मस्वरूप आहेत असे दाखवले आहे. अलग श्रुतीनेच सांगितले. काय, श्रुतीनेच सर्व अनात्म पदार्थ जे आहेत हे सगळे आता अनात्म पदार्थ कसे आहे, प्रत्येकात्म स्वरूपाचा आहे असे दर्शवले आहे. हा परमात्मा ब्रह्मादी स्तंभपर्यंत सर्व भूतांच्या ठिकाणी गूढ म्हणजे गुप्त आहे. परमात्मा जो आहे हा परमात्मा काय, ब्रह्मादी स्तंभपर्यंत, ब्रह्मदेवापासून आरंभ करून स्तंभपर्यंत म्हणजे अत्यंत क्षुल्लक वस्तूपर्यंत कसा आहे, या सर्व भूतांच्या ठिकाणी गूढ म्हणजे सगळ्यांच्या अनुषंगाने, सर्वांमध्ये गूढ म्हणजे गुप्त स्वरूपाने आहे. म्हणून राजगुह्य तोच आहे, सर्वांमध्ये गुप्त स्वरूपाने आहे म्हणून राजगुह्य आहे. सर्व भूतांच्या ठिकाणी गूढ म्हणजे गुप्त आहे. तथापि त्याचे ज्ञान सर्वांना होत नाही. परंतु अशा प्रकारे सर्वांमध्ये अनुस्यूत तेच चैतन्य असलं तरी सर्वांना त्याचं ज्ञान होत आहे का, सर्वांना त्याचं ज्ञान होत नाही. मग कसलं होतं, मी राम, मी श्याम, मी या वर्णाचा, मी त्या वर्णाचा, मी या जातीचा, मी अमुक, मी तमुक, या हेच ज्ञान सगळ्यांना होतं. परंतु परमात्म्याचं मी परमात्मा हे ज्ञान कोणाला होत नाही. मी कमी, मी उंच, मी काळा, मी गोळा, या वर्णाचा, त्या जातीचा, अमुक तमुक, हुशार मोठ्ठ,
एवढंच कळतं. आणि म्हणून तथापि ते ज्ञान सर्वांना होत नाही. कारण का होत नाही? कारण जीव हा दर्शन श्रवणादी जे इंद्रियांचे व्यापार त्याला कारणीभूत जी माया तिच्या आवरण शक्तीने आच्छादित झाल्याने त्याच परमात्म स्वरूपाचे ज्ञान जीवाला होत नाही. कारण का? मूळ कारण आता सांगितलं. कारण शरीर, मूळ माया, हे चित्त आणि जडग्रंथी मूळ. अलग लक्षात की इथेच त्यांनी ग्रहण केलं. चित्त असलेलं प्रतिबिंब त्या अंतःकरणामध्ये पडल्यानंतर मन बुद्धी चित्त आणि अहमवृत्तीने ग्रहण करून ते काय? ते असणारा किंवा तो असणारा परमात्मा या ठिकाणी काय? जीवात्मा या पदाला प्राप्त झाला. आता कसा झाला? त्याला शास्त्राने उत्तर दिलं अनिर्वचनीय. कसा झाला हे माहिती नाही. ते तिथं सांगितलं. कशा कोणाच्या अनुषंगाने? ते मायेच्या प्रकृती माया, त्या मायेने त्याला व्याप्त केलं आणि काय केलं? मग जीवभावाला प्राप्त करून दिलं. मग हे सगळी प्रोसेस कशी झाली याच्यात एकच उत्तर शास्त्राने दिलं. कशी झाली हे काय शास्त्र सुद्धा सांगू शकत नाही. पण जीवभावाला प्राप्त झाला आणि ज्यावेळी मायेचा नाश होईल, ज्ञान प्राप्त होईल, त्यावेळेस पुन्हा स्वस्वरूपाशी परमात्माला प्राप्त झाला. अशा प्रकारे तथापि त्याचे ज्ञान सर्वांना होत नाही. कारण जीव हा दर्शन श्रवणादी जे इंद्रियांचे व्यापार त्याला कारणीभूत जी मायेच्या तिच्या आवरण शक्तीने आच्छादित झाल्याने त्याच परमात्म्याचे ज्ञान जीवाला होत नाही. भाष्यकार मायेचा प्रवाह कसा विचित्र आहे हे मोठ्या आश्चर्याने दाखवतात. माया जी आहे ही कशी विचित्र आहे? अघटित घटना पटीयसी माया असं सांगितलं. जे नाही ते दाखवणार आणि आहे ते झाकून ठेवणार. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हे परमेश्वराची शक्ती. आणि मग ती परमेश्वराची शक्ती आहे, त्या परमेश्वराच्या शक्तीच्या अधीन, तिच्या अधीन आहे माया. आणि काय? ते अशा प्रकारे सगळं भ्रमित महाभ्रम आहे, मिथ्या स्वरूपाचं. तेच सांगितलं. म्हणून काय या ठिकाणी आच्छादीचा प्रमाण होत नाही. भाष्यकारांनी मायेचा प्रभाव कसा विचित्र आहे हे मोठ्या आश्चर्याने दाखवतात. या मायेची अचिंत्य अशी विचित्र घटना आहे. ही जी माया आहे ना, ही माया कशी आहे? अचिंत्य अशी विचित्र घटना आहे. सर्व जीव वास्तविक परमात्मा स्वरूपच आहे. कशी आहे ती? तर सर्व जीव जे आहेत हे सर्व जीव वास्तविक काय आहेत? हे सर्व जीव वास्तविक परमात्मा स्वरूपच आहे. त्यांना शास्त्राने आणि गुरुने तू ब्रह्म आहेस असे अनेक वार जरी सांगितले तरी मी ब्रह्म नाही, संसारी जीव आहे असा विपरीत ग्रह ते करून घेतात. यद्यपि सगळे ब्रह्मस्वरूपच आहेत. त्यांना शास्त्र सांगतोय, गुरुवाक्याने सुद्धा त्यांना शास्त्र आणि गुरुवाक्याने तू ब्रह्म आहेस असे अनेक वार सांगतोय. आता तेच चाललंय आपलं, दुसरं काही नाही. गेले 4 वर्ष तरी हाच सिद्धांत आपला इथं झालो. तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे शास्त्राने आणि गुरुमुखातून गुरुवाक्याने. गुरुचा तेच सांगता येतं तुम्हाला की तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे. तरी सुद्धा शास्त्राने तेच सांगता येतं. का होत नाही त्याचं कारण सांगतात. तर त्यांना शास्त्राने गुरुवाक्याने तू ब्रह्म आहेस असे अनेक वार जरी सांगितले तरी मी ब्रह्म नाही, मी संसारी जीव आहे असे विपरीत ग्रह करून घेता. तरी सुद्धा एवढं सांगून सुद्धा त्यांच्या पचनी पडत नाही. मध्ये काय म्हणतात? मी ब्रह्म नाही. गुरुच सांगतायत पण हा शिष्य म्हणतोय मी ब्रह्म नाही, मग मी संसारी जीव आहे असं तो आता म्हणतोय, शिष्य म्हणतोय. हे का? संस्कार पडले. अनेक जन्माचे जे संस्कार, एका जन्माचे नाही. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चारण गीतेमध्ये भगवंत म्हणतात. आज नाही अनेक जन्म झाले. तान्यहम वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप. हे सगळं मी जाणतोय पण तुला काहीच कळणार नाही. हीच माया. भगवंत सगळं जाणतात पण आपल्याला मागचा जन्म वर्षापूर्व काय झालं हे आपल्याला कळत नाही. आता मागचा जन्म आपल्याला कधी कळायचा असो. आणि म्हणून मी ब्रह्म नाही, मी ब्रह्म नाही, संसारी जीव आहे असे विपरीत ग्रह करून ते घेतात. व देहेंद्रियादी अनात्म संघात दृश्य असलेल्या घटपटाप्रमाणे अनात्म असताना देखील त्याचे ठिकाणी आत्मभाव ठेवतात. आणि अशा प्रकारे त्या मायेमुळे घटपटादीप्रमाणे अत्यंत अनात्म स्वरूपाचा असणारा हा देह वास्तविक का? वास्तविक नाहीये. एकदा यातनं आत्मतत्व गेलं
त्या घटपटाप्रमाणेच आहे, स्थूलच आहे, काही त्याचा उपयोग नाही जोपर्यंत आहे त्याच्यामध्ये. म्हणून ह्यचेद वेदी आता सत्यम असती नचेत इह वेदी महदी विनष्टी शास्त्राने सांगितलं. आत्ताच जाणून घ्या. ह्यचेद वेदी आता सत्यम असते नचेत इह अवेदी महदी विनष्टी. आत्ता ताबडतोब लगेच जाणून घ्या. आता जर जाणून नाही घेतलं तर काय होईल? महान विनाशच होणार आहे. ह्या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी आत्ता लगेच. थांबा जरा, अजून काही दिवसांनी घेतो, रिटायर झाल्यावर बघतो, वर्षाने उपनिषद चालू करतो, काही नाही, आत्ता लगेच. हे म्हणजे आत्ता या क्षणी. ह्यचेद वेदी आता सत्यम असते. सत्य काय आहे या जगतामध्ये ते आत्ता जाणायला लगेच ताबडतोब सुरुवात करा. नचेत इह वेदी समजा आत्ताच जाणलं नाही, नंतर कधीतरी जाणू असा संकल्प केला आणि नाही जाणलं तर महदी विनष्टी. शास्त्र म्हणतं महान विनाश होणार. महान विनाश म्हणजे पुन्हा जन्म आणि मरण चक्र, हा महान विनाश आपला, दुसरं काही नाही. एकदा त्या चक्रामध्ये पुन्हा पडला की मग त्याला त्यातनं सुटका नाही. म्हणून अशा प्रकारे मग आत्ता लगेच तुम्ही जाणून घ्या. का परंतु का जाणत नाही तर घटपट अनात्मा देखील असतात त्याच्या ठिकाणी आत्मा देहाच्या ठिकाणी आत्मभावना ठेवल्यामुळे तो ते जाणत नाही. म्हणून घटपटाप्रमाणे अनात्मा असताना देखील त्या ठिकाणी आत्मभावना ठेवून मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी अमक्याचा पुत्र, माझी ही पत्नी असा विपरीत ग्रह कोणीही उपदेश केला नसताना ग्रहण करतो. हे कोणाला सांगायला लागतं का? हा माझा देह, हे माझी प्रॉपर्टी, हा माझा पुत्र, ही माझी आई, हा माझा अमुक, हे माझं ते कोणी नाही सांगितलं तरी त्याच्यामध्येच तर संलग्न होऊन जातो. आणि म्हणून मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी अमक्याचा पुत्र आहे, ही माझी पत्नी आहे असा काय करतो? हे सगळं विपरीत ग्रहण तो करतो. असे विपरीत ग्रह कोणीही नाही सांगितलं तरी, कोणाचाही उपदेश नसला पण गुरुनी उपदेश दिला तो ब्रह्म आहे, तो नाही स्वीकारला. पण हा इथं कोणीही उपदेश केला नाही तरी सुद्धा तेच स्वीकारलं. असा हा विपरीत ग्रह आहे. वास्तविक सोडून विपरीत ग्रह जो आहे तोच ग्रहण केला. असा विपरीत ग्रह कोणी उपदेश नसताना धारण करतो. खरोखर परमेश्वराच्या अचिंत्य मायेचे अतिशय मोहयुक्त मानव, कारण का ते सगळ्यात मूल माया म्हणजे माया. तेच सांगितलं, खरोखरच परमेश्वराच्या अचिंत्य मायेने अतिशय मोहयुक्त मानव. कशामुळे? तर परमेश्वराची अचिंत्य माया जी आहे त्या अचिंत्य मायेने अतिशय, ह्या मायेमुळे काय अत्यंत मोहयुक्त होऊन हा सगळं काय जे आहे हा जो मोह आहे हा कोणाचा आहे? मायेमुळे. हे पाहिजे, हे कमवायचं, ते कमवायचं, असं करायचं, हे कशामुळे? मायेमुळे. तेच सांगितलं काय? मायेमुळे. मायेने अतिशय मोहयुक्त मानव या संसार चक्रात पुन्हा पुन्हा भ्रमण करतो. आणि म्हणजे अशा प्रकारे या मायेच्या नादी लागतो. तो काय करतो? पुन्हा पुन्हा या संसार चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम याच्यामध्येच तो भ्रमण करत राहतो. हे मोठे आश्चर्य आहे. आणि म्हणून त्याला आत्मा मायाच्छादित असल्याने प्रकाशित होत नाही. म्हणजे अशा प्रकारे ज्याचा आत्मा मायेने आच्छादित झालेला आहे त्याला ते आत्मतत्व सहज प्राप्त होत नाही. मग नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः धीर, परंतु जो धीर पुरुष आहे त्या आत्म्यात जाणतो, सर्व शोकापासून रहित होतो असे असता तो आत्मा प्रकाशित होत नाही असे विरुद्ध प्रतिपादन श्रुतीने कसे गेले? अलग लक्षात. वास्तविक पाहता तो जो आत्मा आहे काय? नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः, धीर पुरुष त्या आत्म्यात जाणतो व सर्व शोकापासून रहित होतो. जो धीर पुरुष आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक आहे, साधन चतुष्ट संपत्ती आहे, तोच त्या आत्म्यास जाणतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. असे असता तो आत्मा प्रकाशित होत नाही असे विरुद्ध प्रतिपादन श्रुतीने कसे केले? तो प्रकाशितच होत नाही, कारण नाहम प्रकाशच सांगितलं, तो प्रकाशित होत नाही. हे कसं काय सांगितलं? त्याचं उत्तर सांगतो. याचे उत्तर उत्तरार्धात दिलेले आहे. याचं उत्तर असं, तो प्रकाशित होत नाही असं नाही. तो कोणासाठी प्रकाशित होत नाही आणि कोणासाठी प्रकाशित होतो हे आता उत्तर सांगतात. याचे उत्तर उत्तरार्धात दिलेले आहे. ज्याची बुद्धी, म्हणून तिथं दुसऱ्या अध्यायात सांगितलं एक व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी, दोन प्रकारच्या बुद्धी सांगितल्या गीतेत. एक अव्यवसायात्मिका सांगितलं, एक व्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन,
बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना, की अनेक शाखा, हे करायचंय ते करायचं, अमुक करायचं, हे करायचं, असं करायचं, ते खायचंय, ते प्यायचंय, हे अव्यवसायात्मिक बुद्धी. व्यवसायात्मिक एक हे करून बस परमेश्वरच आहे, त्याला जास्त ताण नाही आहे. आणि बहुशाखा असल्या अनेक ताण, इकडं जायचंय, हे करायचंय, का अनेक उपद्व्याप, तेच सांगितलं. याचा उत्तर आता दिले आहे. ज्याची म्हणजे व्यवसायात्मिका, म्हणजे ज्याची बुद्धी कोणती संस्कृत झालेली, अव्यवसायात्मिका असंस्कृत आहे. ज्याची बुद्धी असंस्कृत आहे त्याला आत्म्याचे ज्ञान होत नाही. असंस्कृत बुद्धी आहे, अव्यवसायात्मिका आहे, त्याला मात्र आत्म्याचं ज्ञान होत नाही. परंतु ज्याच्या अंतःकरणातील सर्व दोष, परंतु व्यवसायात्मिका झालेली आहे, ज्याच्या अंतःकरणामधील सर्व दोष हे निवृत्त झालेले आहे, सर्व दोष निवृत्त होऊन दोष निष्काम कर्मानुष्ठानाने उपासनेने गेले आहेत. उपासना कर्मानुष्ठान करून 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 सातत्याने पुन्हा 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 तेच पूजा जप तप हे सगळं करून का अत्यंत शुद्ध झालेला आहे. आणि अशा प्रकारे त्याच्या आता मनामधले कुठल्याही प्रकारचा त्या अंतःकरणामध्ये आता दोष राहिलेला नाही. तसेच शास्त्र व गुरु यांच्या उपदेशाने आता अशा प्रकारे काय झालं, शुद्ध सत्व अंतःकरणाचा जो आहे साधक, त्याला शास्त्र व गुरु यांच्या उपदेशाने मोक्ष साधन जे आत्मज्ञान, त्याला प्रतिबंधक असे जे असंभवादी दोष ते श्रवणादी विचारांनी नाहीसे झालेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये येणारे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी म्हणून येणारे जे दोष आहे ते सगळे दोष पहिला आता क्लिअर झाला, तो काही मनामध्ये आता राहिलं नाही. कशामुळे? तो कर्मानुष्ठान उपासना हे करून करून नुसतंच काय शास्त्र नाही, शास्त्राबरोबर उपासना आहे, अनुष्ठान आहे, सगळं करायचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतरच चित्तशुद्ध होईल. आणि असं एकदा चित्तशुद्ध झालं की गुरु आणि शास्त्र आणि उपदेशाने मग पुढची प्रक्रिया चालू होईल. मग काय होईल? असंभवादी दोष जे काय त्याच्यामध्ये पुन्हा असणाऱ्या त्रुटी आपण म्हणतो, त्रुटी दोष, हे काय होईल? शास्त्र आणि गुरुवचन आणि ते सुद्धा नाहीसे होऊन जातील. असंभवान ते दोष श्रवणादी विचाराने नाहीसे झालेले आहेत. आणि अशा प्रकारे श्रवण मनन चिंतनाने ते सुद्धा दोष काय झाले? आता नाहीसे झालेले आहेत. आणि मग काय? त्याची बुद्धी एकाग्र झाल्याने अत्यंत सूक्ष्म होते. आणि मग त्याची बुद्धी काय झाली? अत्यंत सूक्ष्म झालेली. आणि अशा प्रकारे ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म झालेली आहे अशा सूक्ष्मदर्शी पंडितांना, ते सूक्ष्मदर्शी पंडित, पंडायस्य जायते इति पंडितः, मग त्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये काय? पंडा म्हणजे आत्मज्ञान विषयी बुद्धी निर्माण होते. मग तो जो आहे अशा सूक्ष्मदर्शी पंडितांना इंद्रियभ्य परायर्ता पर, हा जो मंत्राने जे सांगितलेला आहे अशा क्रमाने आत्मस्वरूपाचे ज्ञान होते. अशा प्रकारे त्यांनाच की ज्यांची बुद्धी काय झाली? व्यवसायात्मिका झालेली आहे, एकाग्र झालेली आहे, शुद्ध चित्त अंतःकरणाने, ज्यांच्या मनामध्ये आता काही कुठल्याही प्रकारचा राग दोष लोभ काही राहिलेलं नाही, दैवी गुणसंपत्तीने युक्त झालेले आहे, अशा साधकासच गुरु आणि शास्त्रोपदेशाने ते जे ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान त्याला जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि जे काय सांगितलं, इंद्रियेभ्य परार्थार्थेभ्यश्च अर्थेभ्यश्च परम मनः, मन असतो पराबुद्धी, बुद्धेरात्मा महान, तो आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व त्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतं. अशा क्रमाने आत्मस्वरूपाचे ज्ञान त्याला होते, म्हणून कोणताही विरोध येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हा सगळा क्रम सांगितला. कशा प्रकारे हा ज्या ह्या क्रमाने करत 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 तो साधक, म्हणून तो काय सांगितलं? मनुष्याणाम सहस्रेषु एखादाच ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो. त्यासाठी असणारी बुद्धीची सूक्ष्मता, बुद्धीची एकाग्रता, बुद्धीची व्यवसायात्मिका, या गोष्टी या ठिकाणी अपेक्षित त्यांनी सांगून 13 मंत्राच्या द्वारे पुन्हा त्याचा असणार विशेष व्याख्यान त्यांनी केलं. यच्छेद्वाङ्मनसि प्राज्ञः तद्यत्येच्छेत् ज्ञान आत्मनि, ज्ञानमात्मनि महति नियच्छेत् तद्यत्येच्छात् आत्मनि. अशा प्रकारे त्याचं असणार आता विशेष व्याख्यान या मंत्राचं. पुढच्या पाठाला म्हणजे उद्या काही पाठ होणार नाही आहे, आता पाठ होईल फक्त सोमवारी नेहमीप्रमाणे आपला पाठ आरंभ होणार आहे. ओम तत्सत. उद्या आणि परवा पाठाला सुट्टी राहील.